बोल ना. अगं तू बोल ना आधी. हे बघ, प्रत्येक वेळी मीच बोलत बसतो आणि तू नुसतं शांतपणे ऐकून घेतेस. कधीतरी तू पण बोल ना. हो, काढणार आहे ना वेळ राणी तुझ्यासाठी. अगं आपलं लग्न झालं की सरळ 1 महिन्याची सुट्टी टाकणार आहे मी. मग त्या सुट्टीत आपण हनीमूनला जाऊ. लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा सगळं फिरू. फक्त तू आणि मी, राजा राणी सारखे. अगं पण बाय एवढं इतकं कोरडं बाय कसं काय असतं? बाय बोलताना त्यात प्रेमाचा ओलावा हवा ना. ठरलंय वाटतं यांचं. मला पण असंच वाटतंय. दे ना फक्त एकदा. अगं फक्त फोनवर तर मागतोय. हे बघ, तू नशील देणार तसं सांग, मग मी जेवणार नाही अजिबात. दिलास? आता जाईल मला जेवण. का आता मी देऊ? ठीक आहे. पडवळ. मॅडम, मॅडम तुम्ही कधी आलात? तुमचा ऑन ड्युटी रोमॅन्स सुरू होता ना, तेव्हाच आहे. ते मॅडम माझं लग्न ठरलंय ना, तिचाच फोन होता. तर तेच आम्ही सगळं बोलत होतो. अभिनंदन. केबिन मध्ये या, बोलायचं. म्हणवा देऊ. या. तुम्ही मला कुणीच रनिंग केसचे अपडेट नाही दिलेले. तात्यासाहेबांचा काही पत्ता लागला का? मालिनी मॅडमच्या केसचं काय झालं? आपल्या टीमला काही सुगावा लागतोय की नाही? मॅडम, तात्यांच्या सगळ्या अड्ड्यांवरती छापे टाकलेत. अगदी सातारा, महाबळेश्वर, सांगली, कराड सगळीकडे शोधाशोध केली आहे, पण तात्या कुठंच नाहीयेत. आणि जर मालिनी मॅडमला तात्यांनी किडनॅप केलं असेल ना, तर सातारा आणि आजूबाजूच्या परिसरात ना त्यांचा शोध लागणं मुश्किल वाटतंय. मॅडम, मला वाटतंय बहुतेक तात्यासाहेब देशातून फरार झालेत. पण मग तसं असेल तर मालिनी मॅडमना पण भारताबाहेर घेऊन गेले असतील. तात्यासाहेबांच्या संपर्कात जे जे असू शकतात त्यांची सगळ्यांची चौकशी केली तुम्ही? मॅडम, चौकशी केली, पण काहीच माहिती नाही मिळाली आहे. इनफॅक्ट आम्ही त्यांचे फोन सुद्धा चेक केले. काही महिन्याभरामध्ये तात्यांशी त्यांचा संपर्कच नाहीये. मॅडम, आम्ही तर त्यांच्या पक्षातल्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो, पण तात्यासाहेब कुठे आहेत हे कुणाला काहीच माहीत नाही. मॅडम, काल तुमच्या बाबतीत जे घडलं ते कानावर आलंय आमच्या. आपली सगळी टीम तिथे येणारच होती, पण तितक्यात कळलं तुम्ही घरी पोहोचलात. काय झालं होतं कळेल का आम्हाला? भारती मॅडम, काल रात्री अचानक. मला फक्त तू हवी आहेस. मास्क काढ आणि चेहरा दाखव. मॅडम, पण तुम्ही अशी एकट्यानेच रिस्क का घेतली? एकदा आम्हाला अलर्ट तरी करायचं. आम्ही ड्युटीवर नसलो तरी आम्ही आलो असतो तुमच्या सोबत. हो मॅडम, एक मेसेज तरी करायचा ना आम्हाला. सगळा बंदोबस्त केला असता आम्ही. हो, मला माहितीये तुम्ही धावत आला असता, पण मला आधी त्याला भेटायचं होतं एकट्याला. त्याची पुरेपूर माहिती काढायची होती. मला जाणून घ्यायचं होतं की मला आणि सत्याला लढायची हिंमत कशी करतोय तो. पण काल सुद्धा हाताला लागता लागता निसटला. मॅडम, तुम्ही त्याचा चेहरा पाहिलाय का? नाही, मास्क घातला होता त्यानं. कोण असेल हा विक्षिप्त माणूस? माहित नाही, पण हा नक्कीच डोक्यावर परिणाम झालेलाच वाटला. आज संध्याकाळी सुद्धा तो मला भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला परत प्लॅनिंग करायचंय.
आणि एवढी खबरदारी घ्यायचंय की ही बातमी या रूमच्या बाहेर जाता कामा नये. सगळ्यांनी अलर्ट मोडवर राहता. हो मॅडम. हो मॅडम, आम्ही कोणाला काहीच कळू देणार नाही. या कानाची खबर त्या कानाला लागू देणार नाही. गुलबकावली मॅडम, गुलबकावलीचा फोन आहे. काय? म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोचा फोन आहे. तुमची हरकत नसेल तर उचलू, नाही म्हणजे काही अर्जंट असेल तर. घ्या. हॅलो, हा बोल ना. अगं नाही, आज संध्याकाळी नाही भेटता येणार. काय, कारण आज संध्याकाळी आम्ही एका मिशनवर चाललोय. एका आरोपीला सापळा रचून पकडणार आहोत. आणि मॅडमनी सांगितलंय कुणी कुणाला काहीच सांगू नका. तू पण कोणाला काही सांगू नकोस. काय पडवळ, आत्ता काय सांगितलं होतं? हा प्लॅन या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. आणि तुम्ही लगेच तुमच्या होणाऱ्या बायकोला जाहीरपणे सांगून मोकळे झालात. सॉरी मॅडम, पण माझी होणारी बायको होती. आधीपासूनच सगळ्या गोष्टी कशा लपवू तिच्यापासून. कामाच्या गोष्टी या कॉन्फिडेन्शियल ठेवायला शिका आत्तापासून. सॉरी मॅडम, चुकलं माझं. तुम्ही आजच्या प्लॅन मधून आउट. इथंच थांबायचं. हो मॅडम, पण मी सांगितलं तिला मी मिशनवर जाणार आहे. म्हणूनच आउट. हो मॅडम, प्लीज मला या प्लॅन मधून काढू नका. तुम्हाला तर माहितीये ना मला मिशनवर यायला किती आवडतं. प्लीज मॅडम, प्लीज मला येऊ दे ना. प्लीज प्लीज मॅडम, प्लीज. माझं बोलून झाले, निघा आता. मैम, मंजरी मैम का पार्सल है. मयुरी जरा दे. हो. मॅडम आते हो. मॅडम, हे तुमचं पार्सल आलं होतं. कुणी पाठवलं? ते कुरिअरवाला एक आला होता. ठीक आहे, जा. मंजिरी आज हा ड्रेस घालून मला भेटायला ये. तुझी एवढी हिंमत झाली? मंजू, चिडू नको ग, प्लीज बी काम. आणि रागाच्या भरात मी दिलेला ड्रेस अजिबात फेकण्याचा विचार करू नको. आणि चुकीने जर फेकलाही असेल ना तर त्याला लगेच उचल. मला माझ्या प्रेमाचा अपमान केलेला चालणार नाही. अगं मंजू, त्या ड्रेससाठी खूप फिरलोय मी, मग जाऊन तो ड्रेस सिलेक्ट केलाय. तो ड्रेस घातला की तू सुंदर दिसशील, अति सुंदर. सो तू त्या सत्याने दिलेला ड्रेस घालून यायचा नाही. अजिबात घालून यायचं नाही. त्याच्या आवडीची कोणतीही गोष्ट जर तुला आवडली तर ती मला चालणार नाही. सो जर तू आज मी दिलेला ड्रेस घालून आली नाही तर मी तुला भेटायला येणार नाही. सिंपल. आलं लक्षात? ओके, बाय लव्ह. हे बघ. हॅलो हॅलो. ए सोन्या मान्या, नीट लक्ष ठेवा. ती जर तुमच्या तावडीतनं सुटली का नाही का तुमचं काही खरं नाही बघा. तंगड तोडीन तुमचं. हा, आणि कुणाला काही कळलं नाही पाहिजे का की तात्याची बायको आपल्या ताब्यात आहे. कुणाला म्हणजे कुणालाच नाही कळलं पाहिजे. हा, ठेव फोन. मी मम्मी, मला काही तुमचं हे वागणं आवडलेलं नाही बघा अजिबात. ये हुबलक सपने, काय केलं मी? मग स्वतःचा तुमचा प्लॅन करता तुम्ही.
आणि मला सांगत बी नाही एका शब्दाने. मी तुमचा प्लॅन आतापर्यंत कधी कोणाला सांगितलं तरी आहे का? उलट तुमची बाजू तर काही सांभाळूनच घेतली ना नीट. ये हातमेट काय झालं तुला बडबड करायला? हा काय एखादा वाईट स्वप्न फिल्म बघून आलीस का बडबड करायला लागलीस? काय नाही मला एकट्याला डावलून तुम्ही तुमचंच प्लॅन करता. काही सांगत बी नाही मला. राहू दे. हे सपने अगास काय केलं मी? उगाच काही आरोप करू नका माझ्यावर. बरे म्हणजे चोर तो चोर वरशीर चोर. हे सपने कान पड फोडून मी तुझं चोर म्हणतेस आहे मला. ही सॉरी ही म्हण नव्हती म्हणायची मला. चुकलंय काहीतरी. मुद्द्यावर ये काय ती? मम्मी तुम्ही त्या एक सोबींना त्रास द्यायला कोणतरी माणूस नेमलाय ना म्हणे. मला एका शब्दाने सांगावं असं पण वाटलं नाही. होय आता पट्ट्याच माणसाशी फोनवर बोलत होतात ना तुम्ही. हे सपने काय कशी बोलतेस तू? अगं ती तात्याची बायको जी ठेवली की नाही तिथल्या माणसाशी बोलतोय मी फोनवर. असं पण मग मी ऐकलं ते. काय ऐकलंस तू? एक सोबींना कुठला तरी पोरगा त्रास देतोय म्हणे. काय? हे सपने कोणी सांगितलं तुला? अगं पण मी तर कुठलं पोरगा नाही नेमलं असं. माझं काही संबंध नाही कुठल्या पोराशी. हो पण मम्मी मी आता गेले होते ना तर सत्या भाऊजी आणि एक जोबांचं बोलणं ऐकलं. ते म्हणत होते मला तर वाटतंय का त्याच पोरानं एक जोबांना किडनॅप केला असेल आणि आज त्याला पकडायचं प्लॅनिंग चाललंय बघा. सपने तसं जर असलं का नाही तर त्या नेबरेटला कोण त्रास देते का नाही त्या पोराचा आपण शोध घेतला पाहिजे बघ. म्हणजे काय करायचं? शोधू शोधू शोधू. सपने त्या नेबरेटला जी कोणी त्रास देते का नाही ती त्या नेबरेटचा दुश्मन आहे. आणि नेबरेटचा दुश्मन म्हणजे आपला फ्रेंड. बेस्ट फ्रेंड. ला 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 ला. सो मंजू कसं वाटतंय? स्मार्ट ना? वाटणारच. खास आपल्या या डेट साठी फुल्ली कस्टमाइज ब्लेझर केलंय. मला खात्री आहे जेव्हा तू मला बघशील ना नक्कीच माझ्या प्रेमात पडशील. आता फक्त तो सत्य आपल्यात यायला नको पण तो येणारच. कबाब में हड्डी. बट डोंट यू वरी. आपल्यात सत्याला काय इतर कोणालाच येऊ देणार नाही. त्या सत्याची चांगलीच सोय केली आहे मी. तू बघशीलच. ओफ आपल्या डेटचा टाइम झालाय. येतेच ना? यायलाच लागणार. ओके लव बी ऑन टाइम. बाय. बलमा सगळं ओके आहे ना? सगळं ओके. मी रेस्टॉरंटच्या मालकाला सगळं सांगून ठेवलेलं आहे. ठीक आहे. हे बघा तरी पण सगळ्यांनी सावध राहा. आज काय बी करून तो आपल्या हातातून निसटता कामा नाही. जावा आपापली जागा घ्या. तुम्ही दोघं स्टाफमध्ये सामील व्हा. जाऊ. आणि तुम्ही दोघं पब्लिकमध्ये जाऊन बसा. जाऊ दे. बलमा तू इथं बाहेर लक्ष दे. मी आत बघतो.
सॉरी काय करतोस तू हे सॉरी साहेब अरे तुला काय दिसतंय का नाही बघून चालता येते का नाही तुला सॉरी साहेब अहो चुकीने झालं ते माझा पाय अडकला होता तिथे साहेब प्लीज मालकाला तक्रार नका करू मला नोकरीवरून काढते साहेब प्लीज तू नवीन आहेस का इथं नवीनच आहे साहेब हो हो नुकताच नोकरी लागली हो साहेब घरची परिस्थिती लय बेकार आहे हो साहेब साहेब घरी 3 पोट 3 तोंड आहे हो एवढेसे पोर आहे हो घरी. साहेब प्लीज अहो माझ्या मालकाला जर कळालं ना की मी तुमच्यावर जीव सांडला मला नोकरीवरून काढून टाकतील हो साहेब मी पाया पडतो साहेब मला ठीक आहे तू शांत हो नाही सांगत तुझ्या मालकाला शांत हो माफ करा साहेब होय माफ केलं तुला शांत हो नाही तक्रार करत तुझी मला सांग वॉशरूम कुठं आहे साहेब इथंच जवळच मी नेतो साहेब चला चल सगळी पॅन्ट ओली झाली माझी अहो साहेब माझ्याकडनं चुकी झाली मी करतो ना साहेब साफ करतो साहेब आणा मी पकडतो साहेब हे बघ काय गरज नाही त्याची माझं मी साफ करतो हा सर काम तर आहे साहेब साहेब यो डाग निघेल ना हो एवढा मागण्याचा शर्ट आहे हो तुमचा नाही निघाला तर मी भरपाई करून दिला साहेब काही गरज नाही त्याची हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तुझ्या मालकांना तुझी तक्रार करणार नाही तू जा तुला काम असतील ना हा साहेब साहेब इकडे पाणी नाहीये मेंटेनन्सचं काम चालू आहे तिकडे आत आहे पाणी बरं ठीक आहे मी करतो दे तुझा बिंदास्त काम कर तुझी तक्रार नाही करते जा धन्यवाद साहेब सत्या तू काय आणि कशी चाल खेळणार आहे हे मला आधीच माहित असतं तू 1 पाऊल पुढे टाकण्याच्या आधी माझे पुढचे 4 पाऊल ठरलेले असतात तुला अजून लक्षात नाही आलंय तू कोणाच्या नादाला लागतोयस ते सुंदर अति सुंदर मंजू मला माहित होतं तू माझा शब्द मोडणारच नाही कुठे ना कुठे तुला माझ्याबद्दल क्युरिओसिटी आहे माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम आहे आय नो इट माय डिअर आय नो इट अरे माऊली रामकृष्ण हरी माऊली कृष्ण हरी अहो काय काय गडबडीत कुठं चाललाय एवढ्या मी जरा गडबडीत आहे अहो आयुष्यामध्ये गडबड करू नका आनंदी राहावं फक्त अहो वाघवन मॅडम मी बलमा आहे बलमा तू आहेस वे हो सत्या कुठे अहो सत्य इथंच बसला होता एक काम करा आज जाऊन तुम्ही बसा बाथरूम मध्ये गेला असेल जाऊ दे. ठीक हा. आहे
अजून कसा नाही आला हा माणूस? आणि सत्या पण दिसत नाही कुठं. हॅलो. हा मंजू, मी दिलेल्या ड्रेस मध्ये किती छान दिसतेस. एकदम गॉर्जियस. माझ्या चॉईसचा ड्रेस तुला एकदम परफेक्टली सूट झाला. आज मला खात्री झाली की माझी चॉईस कधीच चुकीची ठरत नाही. आता तूच बघ ना, तू पण माझ्यासाठी परफेक्ट आहे. माझीच चॉईस आहे. वी आर मेड फॉर इच अदर. हे बघ, तुझी वायफळ बडबड ऐकायला नाही आली तर. कुठे आहेस तू? केव्हा चाले मी समोर आहे माझ्या. सो स्वीट ऑफ यू. नेहमीप्रमाणे आजही तू मला भेटायला एक्साइटेड झाली आहेस ना? लक्षात येत आहे ते माझ्या? येतोच आहे मी. जस्ट अ मिनिट. पण त्याआधी मला तुला एक सांगायचं होतं. तुला तो सत्या पण इथे येईल अशीच अपेक्षा आहे ना? नको काळजी करू, सत्याने येणार आता. त्याचा चांगलाच बंदोबस्त केलाय मी.